गृहिणी म्हटलं की घरातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळाव्या लागतात. जसं की एखाद्या ऑफिसमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, तसेच आपल्या घरीसुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात आणि हे डिपार्टमेंट आपल्याला मॅनेज करावे लागतात आणि त्यासाठी लागते एक ठराविक प्लॅनिंग. कारण ही जर प्लॅनिंग आपली व्यवस्थित असेल ना, तर बाकी सगळ्या गोष्टींना व्यवस्थित अशा सांभाळल्या जातात आणि त्याचा अवलंबसुद्धा केला जातो. नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. आज मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे, ती म्हणजे मी माझ्या घरातलं ग्रोसरी प्लॅनिंग कसं करत असते आणि तुम्हीसुद्धा या टिप्स फॉलो करून तुमच्यासुद्धा घरातलं ग्रोसरी प्लॅनिंग नक्की करू शकता. तर सर्वात प्रथम गोष्ट जी येते ना, ती म्हणजे लिस्टिंग करणं. तर आपल्याला काय काय घ्यायचं या महिन्यात या गोष्टीची लिस्ट बनवायला मी बसते आणि ही लिस्ट आहे ना, तुम्ही कधीही कोणत्या कागदावर न करता व्यवस्थित प्रॉपर अशा बुकवरती नक्की करा. जेणेकरून काय होईल, यावेळेची लिस्ट आहे ना, नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही लिस्ट बनवाल नेक्स्ट मंथमध्ये, तर ती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. ते कसं ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी लिस्ट बनवली. त्यानंतर मग मी आलेली आहे किचनमध्ये आणि मी लिस्ट बनवून फक्त लगेच बाजारात जात नाही. तर मी जी लिस्ट बनवलेली असते त्यानुसार गोष्टी चेक करते, की कुठली गोष्ट कमी जास्त प्रमाणात झालेली आहे किंवा मी जशी लिस्ट बनवली आहे त्या लिस्टनुसार नाही आहे. तर इथे बघा, मी तूप जे होतं ते लिहायला विसरली होती. कारण मला असं वाटत होतं, की बरंचसं तूप अजून बॅलन्स आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तुपाची बरणी जी होती ती जवळजवळ रिकामी झाली होती आणि त्यामुळे मग मी लगेचच तिथे तूप ॲड करून घेतलं. त्यानंतर इथे मी शेंगदाणे ॲड केले होते, पण ऑलरेडी घरामध्ये बरेचसे शेंगदाणे होते, त्यामुळे मी ते कट केले. तर तुम्ही जेव्हा अशी लिस्ट बनवून किचन रूम घरामध्ये जाता आणि तुम्ही सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यवस्थित असं चेक करता ना, तेव्हा नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये फरक पडत असतो आणि यामुळे ना आपलं ग्रोसरी प्लॅनिंग जे असते ना, ते परफेक्ट बनायला खरंच मदत होते. त्यानंतर एक दुसरी गोष्ट असते, की आपण अंदाज न लावता प्रत्येक गोष्ट ओपन करून चेक केली पाहिजे, की खरंच ती गोष्ट किती बॅलन्स आहे किंवा खरंच ती गोष्ट आपल्याला या लिस्टमध्ये ॲड करायची आहे की नाही ते. तर इथे मी ना अंगाचे साबण किंवा कपड्यांचे साबण लिस्टमध्ये लिहिले होते, कारण मला असं वाटत होतं की 1-2 राहिले असतील. पण इथे मी बघितलं ना, तर बरेचसे साबण बाकी होते, म्हणजे अख्खा बॉक्स जवळजवळ बाकी होता आणि आधीचे गेल्या महिन्यातले राहिले होते तेच आम्ही यूज करत होतो. त्यामुळे मी इथे लगेचच ना अंगाचा साबण जो लिहिला होता मेडिमिक्स आणि कपड्यांचं, ते मी कट केलेले आहेत, जेणेकरून माझी लिस्ट आहे ना ती शॉर्टलिस्ट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि यामुळे काय होईल ना, अगदी गरज नसलेल्या गोष्टीसुद्धा परत परत आणल्या जाणार नाहीत आणि कसं होतं ना, आपल्या घरामध्ये जागासुद्धा लिमिटेड असते. परत परत त्याच गोष्टी आणल्या की पुन्हा स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो. तर इथे तेल जे होते ना, तर ते मी लिहिलं नव्हतं. मी चेक केलं तर मग 3 पिशव्या तेलाच्या बाकी होत्या. तर फक्त 2 पिशव्या मी इथे ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर ग्रोसरी आपण जेव्हा पण भरण्यासाठी जातो, डीमार्ट असो किंवा कुठलंही सुपर शॉपी असो, तर त्याआधी आपण ज्या डब्यांमध्ये ग्रोसरी स्टोअर करणार आहोत किंवा बरण्यांमध्ये, तर त्या लगेचच क्लीन करून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण ग्रोसरी घेऊन येऊन तर लगेच हातोहात लगेच त्या गोष्टी फिल केल्या जातील. नाहीतर काय होईल, आठवडाभर त्या गोष्टी तशाच पडून राहतात. तर त्यानंतर मी लिस्ट वगैरे माझी झाली. त्यानंतर माझं स्टोरेज जे होतं, म्हणजे स्टोरेज डब्बे किंवा मग बॉक्स वगैरे जे काही होतं, बरण्या वगैरे, त्या सगळ्या क्लीन केल्या. त्यानंतर पुन्हा मी लिस्ट घेऊन बसली आणि एक फायनल लिस्ट जी आहे ती माझी मी इथे बनवत आहे. आणि कधी-कधी काय होतं ना, आपल्याकडे जर बजेट खूपच कमी असेल पैशांचा, तर अशा वेळेला ना तुम्ही एक ऑनलाईन चेक करून, म्हणजे वस्तूंचा भाव चेक करून तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा म्हणजे लास्ट मंथमध्ये तुम्ही जे ग्रोसरी भरले त्याचं जर तुम्ही बिल, त्याचा फोटो घेऊन ठेवला असेल, तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही ना चेक करू शकता, की मी अर्धा किलोला लिहिलेली गोष्ट गेल्या महिन्यात जेव्हा मी अर्धा किलो आणली होती, तर त्याची प्राईस काय होती, त्यानुसार तुम्ही या महिन्यात त्याची प्राईस लगेचच समोर लिहून ठेवू शकता. आणि यामुळे काय होईल, जर तुमचा बजेट 3,000चा किंवा 4,000चा असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल, की तुमचा बजेट आउट ऑफ बजेट जात असेल, तर तुम्ही गोष्टी कमी जास्त इथेच करून घेऊ शकता. त्यामुळे काय होईल ना, साधारण आपल्याला एक बिलाचा अंदाजसुद्धा येऊन जाईल, की किती एक्झॅक्टली आपलं बिल होईल म्हणून. आणि तुम्ही ना नेहमी अशा गोष्टी करा, की जेव्हासुद्धा तुम्ही डीमार्टचं बिल भरताना लगेच त्याची एक ना फोटोकॉपी तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवा. म्हणजे काय होईल ना, दरवेळेला तुम्ही जेव्हा लिस्ट बनवाल, एक अंदाजासुद्धा येईल. गोष्टीसुद्धा आपल्या लिस्टिंग व्यवस्थित केल्या जातील आणि एक तुम्हाला अंदाजासुद्धा येईल, की गेल्या वेळी या गोष्टीचा भाव किती होता आणि या वेळेला या गोष्टीचा भाव किती आहे, ह्याचासुद्धा आपल्याला अंदाज
अंदाज होऊन जातो आणि आपल्यालासुद्धा कळतं ना वर्षभरात आपल्याला ग्रोसरीसाठी आपल्याला किती पैसे साधारण लागतात. त्यानुसार आपण आपला दरवर्षीचा जो बजेट आहे तोसुद्धा आपण ठरवू शकतो. तर इथे माझी लिस्टिंग वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत इथे DMartला. इथे मी खूप काही शूट केलं नाही कारण मला लगेचच जायचं होतं. मी लेट आली होती रात्री DMartला, त्यामुळे सगळ्या गोष्टी पटापट घेतल्या आणि फक्त थोडंसं शूट केलं तुमच्या रेफरन्ससाठी. आणि इथे बऱ्याचशा गोष्टी या वेळेला मी DMartमध्ये ना चेंजेस केल्या होत्या, म्हणजे DMartच्या लिस्टमध्ये चेंजेस केल्या होत्या. त्या तुम्हाला पुढे मी व्लॉगमध्ये शेअर करेनच. तर आता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर खूपच लेट झालं होतं, म्हणजे रात्र झाली होती जवळ-जवळ. त्यामुळे मग मी फुटे तुमच्यासोबत शेअरही केल्या नाही. कारण मग मला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दाखवता आल्या नसत्या. त्यामुळे मी ते स्किप केलं आणि हे दुसऱ्या दिवशीचं आहे क्लिप. जेव्हा मुलं वगैरे स्कूलमध्ये गेली त्यानंतर मी ते जे आहे सामान वगैरे ते भरायला घेतलेलं आणि सगळ्या गोष्टी मी आधी काढून घेतलेल्या आहेत आणि आता तुमच्यासोबत शेअर करते. तर या वेळेला ना DMartमधून ही मी मोठी डब्बी जी आहे पॉन्ड्सची, तर ती घेऊन आलेली आहे. गेल्यावेळी छोटीच आणली होती, तर ही मोठी डबी छान डिस्काउंटमध्ये होती म्हणून ती घेऊन आली. त्यानंतर अर्धा लिटर तूप घेतलेलं आहे, 1 लिटर घेतलं नाही आहे, कारण थोडंसं तूप शिल्लक होतं त्यामुळे त्या अंदाजाने अर्धा लिटर घेतलं. आणि हा गूळ जो आहे तो मी 1 किलो घेऊन आलेली आहे. त्याचं कारण असं आहे, की सध्या ना साखरेचं प्रमाण घरातलं मी कमी करणार आहे आणि तुम्ही बघू शकता ना अगदी 1.5 पावणे 2 किलोच साखर मी या महिन्यात आणलेली आहे. कधी-कधी असं ना 3-4 किलो साखर, 5 किलो साखरसुद्धा घरी आलेली आहे. पण हळू-हळू प्रमाणाने साखरेचं कमी केलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे जास्तीचा. आणि इथे तुम्ही बघू शकता यावेळेला ना नॉर्मल जे साधे सुट्टे पोहे जे असतात, तर ते न आणता मी इथे इंदोरी पोहे आणलेले आहेत. कारण सुट्टे पोहे ना मला इतके टेस्टी लागत नाहीत, त्यामुळे मी ते थोडेसे चेंज केलेले आहे. मुलांचे मखाना वगैरे आणि ना गूळ पावडर, म्हणजे गूळ पावडर जी असते ना, तीसुद्धा यावेळेला DMartमध्ये मला पाहायला मिळाली. याआधीसुद्धा होती, पण पूर्ण पॅकेटमध्ये म्हणजे अर्धा किलोचं किंवा 1 किलोचं पॅकेट असायचं. तर यावेळेला बघितलं ना, तर अगदी जसं आपल्याला ग्रीन टीचे पाउच असतात ना किंवा मग ज्याला आपण म्हणतो शुगर फ्रीचे पाऊच, तशा प्रकारे पाऊचमध्ये यावेळेला गूळ होता. तर मी ते पाऊच घेऊन आलेली आहे. कारण जेव्हा आपण आता ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जातो किंवा कुठे दुसऱ्या ठिकाणी जातो, तर अशा प्रकारचे पाऊच तुम्ही कॅरी करू शकता. कारण मी साखरेचं प्रमाण आता खूप कमी करणार आहे. त्यानंतर इथे मी एक हँडवॉश होतं, ते स्वस्तातलं होतं अगदी, तर ते सुद्धा घेतलेलं आहे. आणि जे विम लिक्विड होतं ते रिप्लेस करून मी रिफ्लेक्टचं 1 लिटरचं घेतलं, कारण ते थोडंसं ना डिस्काउंटमध्ये होतं. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं होतं एका व्लॉगमध्ये पण, की मी 2-3 प्रकारचे तांदूळ वापरते. तर हा सगळ्यात जास्त जे प्रमाणात असतं ते मोगरा बासमती. त्यानंतर इथे ना अंबे मोहर तांदूळसुद्धा आणलेला आहे. तर यावेळेला थोडं जास्त आणलेलं आहे, कारण त्याची टेस्ट ना ह्यांना खूप आवडते, सो त्यामुळे थोडंच जास्त. प्रज्ञाला इंद्रायणी आवडतं, सो त्याच्यासाठी इंद्रायणी. आणि पुलाव वगैरे बनवण्यासाठी ना अख्खा बासमती असं. तर साधारण ना असं माझं ग्रोसरी प्लॅनिंग असतं. कधी-कधी गोष्टी ॲड होतात, कधी-कधी कमी होतात. तर या महिन्यामध्ये मी कडधान्य स्किप केले होते, कारण ऑलरेडी माझ्याकडे बरेचसे कडधान्य बॅलन्स होते. त्यामुळे मी ती गोष्ट स्किप केलेली आहे. आधीमध्ये गावी वगैरे जाणं झालं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शिल्लक होत्या. त्यामुळे थोडेसे चेंजेस झालेले आहेत या महिन्यात. तर अशा गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. एखाद्या महिन्यात एखादी गोष्ट ॲड जास्तीची होऊ शकते किंवा एखाद्या महिन्यामध्ये कमी होऊ शकते. तर आपलं ग्रोसरी प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल ना, तर बजेट आपला ना कधीही ढासळणार नाही. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. माझं ग्रोसरी प्लॅनिंग तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे करता हे सुद्धा मला नक्की सांगायला विसरू नका. चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.